जय भीम. 2 सप्टेंबर 2025 मंगळवार. आज सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि विपश्यना. त्याचे लेखक आहेत अनिल वैद्य, माजी न्यायाधीश. बुद्ध धम्माचा प्रचार करण्यात विपश्यना महत्त्वाचे माध्यम आहे. विपश्यना शिबिरात तथागत बुद्धांचे विचार सांगितले जातात. शिबिरात बौद्ध नसलेले लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले असतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि विदेशी नागरिक सुद्धा असतात. बौद्ध नसलेल्या लोकात बुद्धाचे विचार पेरले जातात. जरी ही विद्या सार्वजनिक असली तरी ती बुद्धाच्या उपदेशाने निर्माण झाली आहे, त्यामुळे ती समजून घेणे गरजेचे आहे. तथागत बुद्धांचे उपदेश 3 प्रकारे विभाजित करता येतात. एक परियत्ती म्हणजे थिअरी, आणि पट्टीपत्ती म्हणजे प्रॅक्टिकल, आणि त्यातून येणारी अनुभूती म्हणजे पट्टीवेदन. लेखाच्या विषयावर लिहिताना हे विचार बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातून घेतलेले आहेत. त्रिपिटकावर आधारित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महान ग्रंथ समजून घेण्यासाठी तटस्थ भूमिका घ्यायला हवी. कोणताही पूर्वग्रह दूर ठेवावा लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या शाश्वत मूल्यांवर आधारित लेखन केले आहे. ते मूल्य समजून घेणे परिश्रमाचे कार्य आहे. आंबेडकरी विचारवंतांनी सखोल अभ्यास करून मत मांडणी केली नाही तर फार मोठ्या प्रमाणावर समाजाचे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धम्म उपदेशाची जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे. ज्या बाबी आपल्याला समजल्या नाही त्याचे नीट आकलन करून घेतले पाहिजे. जे समजले नाही त्यावर टीका करणे हे बुद्धाचे नाही, म्हणून अपप्रचार करणे म्हणजे बुद्धाचा उपदेश संपुष्टात आणणे आहे. म्हणूनच सर्वात आधी विपश्यना म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्रिपिटकावर आधारित ग्रंथ आहे. हे त्रिपिटकातील संदर्भ महाराष्ट्र सरकारकडे खंड 11 मध्ये प्रकाशित केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात विपश्यना आहे काय हा प्रश्न नेहमी केला जातो. हे शोधण्यासाठी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यनेबाबत काय म्हणाले ते शोधण्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी ग्रंथ नीट आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हा ग्रंथ वाचताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाली इंग्रजी शब्दकोशाची मदत घेणे गरजेचे आहे. शब्दकोश हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 असा आहे. तो तितकाच महत्त्वाचा आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात धम्म म्हणजे काय या प्रकरणात 4 स्मृतिस्थाने दिलेली आहेत. त्याचा अर्थ विवेकाने समजून घेणे गरजेचे आहे. 4 स्मृतिस्थाने कोणती आहेत हे जर कळले नाही तर विपश्यना कशाला म्हणतात हे कळतच नाही. एक लक्षात घ्या की हा ग्रंथ बाबासाहेबांनी इंग्रजीत लिहिला आहे. त्यात कॉन्टेम्प्लेटिंग हा शब्द अनेकदा आला आहे. कॉन्टेम्प्लेटिंग हाचा अर्थ मराठी इंग्रजी शब्दकोशात चिंतन असा सांगितला आहे, परंतु बाबासाहेबांनी पाली इंग्रजी शब्दकोश लिहिला आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषण खंड 16 हा आहे. यातील पृष्ठ क्रमांक 415 वर त्याचा अर्थ दिला आहे. यात कंटेम्प्लेशन या शब्दाचा अर्थ विपस्सको असा आहे आणि विपस्सकोसाठी कॉन्टेम्प्लेटेशन हा शब्द लिहिला आहे. विपस्सको शब्दाचा जवळ कंसात असे लिहिले आहे रवक्ष म्हणजे विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणे म्हणजे विशेषण जे वर्णन करतात, म्हणून विपस म्हणजे विपश्यना करणारा. याचा इंग्रजी अर्थ कॉन्टेम्प्लेटिंग असा लिहिला आहे. तसेच बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात धम्म म्हणजे काय, व्हॉट इज धम्मा या प्रकरणात पान क्रमांक 230 वर मराठीत धम्म म्हणजे काय या प्रकरणात सर्वच भाषांतरकारांनी कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, धम्मानुपස්සना असे भाषांतर सुद्धा केले आहे. हिंदीत डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनी, त्यानंतर मराठीत तळवटकर, रेगे व चिटणीस यांनी भाषांतर केले आहे. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला पाली शब्दकोश प्रकाशित झाला नव्हता. तो 1998ला महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केला. कदाचित त्यामुळेच पाली शब्दकोशातील अर्थ विपस्सको असा घेतला गेला नसावा. विरकर व इतर लेखकांच्या इंग्रजीत मराठी शब्दकोशात कॉन्टेम्प्लेटिंग
चा अर्थ चिंतन असा लिहिला आहे, परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शब्द योग्य समजणे आवश्यक आहे. बुद्ध धम्माच्या साहित्याला अभिप्रेत अर्थबोध करून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाली इंग्रजी शब्दकोशाचा आधार घेणे उचित व गरजेचे ठरते, कारण तेव्हाच योग्य अर्थ निघतो. त्रिपिटकाच्या मज्जिम निकाय व दीघ निकाय या ग्रंथात सत्तीपठण सुद्धा आहे. त्यात बुद्धाने उपदेश केला की एकांत स्थळी मांडी घालून पाठ सरळ ठेवून बसा. येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासोच्छ्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा. नंतर मन व शरीरावरील संवेदनांचे तटस्थपणे निरीक्षण करा. यात बुद्ध 4 स्मृती स्थानांचा अभ्यास सांगतात. यापुढे बुद्ध असे म्हणतात की दुःख नष्ट करणे व निर्वाण प्राप्त करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. एकाएको मग्गो म्हणजे मानवाने निर्वाण प्राप्ती करावी हे बुद्धाचे अंतिम उद्दिष्ट होते. बाबासाहेब 6 मे 1955 रोजी नालासोपारा येथे म्हणतात की माणसाला निर्वाणपद प्राप्त करता आले पाहिजे. यावरून हे स्पष्ट होते की बुद्धाने अंतिम उद्दिष्ट निर्वाण प्राप्ती हे सत्तीपठण सुत्तात सांगितले. तेच बाबासाहेबांनी नालासोपारा येथे 6 मे 1955 रोजी सांगितले आहे. निर्वाण प्राप्ती करणे म्हणजे काय, तर निष्कलंक जीवन अर्थात शुद्ध चारित्र्य असलेले व्यक्तिमत्व. तेव्हा निर्वाण किंवा दुःखमुक्ती शब्द ऐकून टेन्शन घेऊ नये. तथागत बुद्धांनी कुरु लोकांच्या कुरु प्रदेशात कामासधम्म येथे जो आनापानसती व ध्यान करण्याचा उपदेश दिला त्याला सत्तीपठात सुद्धा म्हणतात. हे सुत्तीपिटकाचे सुत्त पिटकाच्या मज्जिम निकाय मध्ये वर्णिलेले आहे. हेच सुत्त विस्ताराने दीघ निकायामध्ये आहे, म्हणूनच यास महासत्तीपठण सुत्त म्हणतात. यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचाही उपदेश आहे. सुत्त म्हणजे सूत्र किंवा उपदेश हेही माहीत असणे गरजेचे आहे. सत्तीपठण उपदेश म्हणजेच विपश्यना आहे, ज्यात 4 स्मृती स्थानांचा अभ्यास केला आहे. सत्तीपठण शब्दाचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोश खंड 16 पृष्ठ क्रमांक 341 वर दिलेला आहे. याचा अर्थ इंग्रजीत एरिसेट मेडिटेशन असा अर्थ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 मध्ये पृष्ठ क्रमांक 415 पूर्वी सांगितल्याप्रमाणे विपस्सको या पाली शब्दाचा अर्थ कॉन्टेम्प्लेटिंग असा लिहिला आहे. विपस्सको पुढे रवी असे लिहिले आहे. या शब्दाचा मराठी अर्थ समजून घेताना व्याकरण असे की विपस्सको हा शब्द विशेषण आहे. शब्दाचा विग्रह पुढील प्रमाणे आहे. वि अधिक पस्स अधिक क अधिक ओ. यामध्ये क हा तद्वित प्रत्यय आहे. कोणत्याही धातूला क जोडल्यास त्याचे विशेषण होते व त्याचा अर्थ वाला असा होतो. पुढे क ला पठम्मा विभक्तीचा एक वचनातील ओ जोडल्याने क्रिया करणारा झाला, म्हणून विपस्सको शब्दाचा अर्थ विशेष प्रकारे बघणारा, जाणणारा, विचार करणारा अर्थात विपश्यना करणारा असा होतो. याच प्रकारे इन शब्द सुद्धा जोडला जातो तेव्हा तो शब्द विपस्सी होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्टेम्प्लेटिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे सांगितला आहे. खोल विचार, चिंतनशील, विचारमग्न विचार तसेच इंडोडेड विथ. या शब्दाचा अर्थ निसर्गाने जसे बहाल दिले तसे निसर्गदत्त. यामध्ये मनुष्याकडून काहीही जोडलेले नसते. जसे की बुद्ध पूजेमध्ये आपण म्हणतो वनगंध गुण पेतम एतम कुसुम संतती, म्हणजे फुलांना जसे निसर्गाने दिले आहे तसे दिलेले वर्णन, गंध व गुण. सत्तीपठण किंवा 4 स्मृती उपस्थान अर्थात विपश्यना ध्यान करताना सुद्धा आपल्याला जसे आहे तसे शरीरातून मनातून येणाऱ्या संवेदनांचे सूक्ष्म निरीक्षण करीत मनाला सजग व समतेत ठेवायचे असते. स्मृती उपस्थानाला पाली भाषेत सतीपठण म्हणतात. सती बरोबर स्मृती तसेच पठण बरोबर प्रस्थान बरोबर उपस्थान म्हणजेच स्मृतीचे ओरिजिन कश बेस फाउंडेशन पाया मूळ. त्रिपिटकामध्ये मज्जिम निकाय
या ग्रंथात महासती पठण सुद्धा आहे. त्यात स्मृती उपस्थानाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. 4 स्मृती उपस्थान म्हणजे नंबर 1 कायानुपස්සना, नंबर 2 वेदनानुपස්සना, नंबर 3 चित्तानुपස්සना, 4 धम्मानुपස්සना. विपश्यना शिबिरात याच बाबींचा सराव अभ्यास केला जातो. विपश्यना शब्दाचा विग्रह पुढील प्रमाणे आहे. वि अधिक पस्स अधिक ना. यामध्ये पस्स क्रियापद म्हणजे धातू आहे, म्हणजे बघणे म्हणजे जाणणे. वि उपसर्ग जोडल्यामुळे विशेष अर्थ प्राप्त होतो. ना हा स्त्रीलिंगी प्रत्यय जोडल्यामुळे स्त्रीलिंगी नाम तयार होते, म्हणजेच विशेष प्रकारे बघणे म्हणजे जाणणे म्हणजे विपश्यना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरित बौद्धांना मार्गदर्शक असा धम्मग्रंथ लिहिण्याची योजना रंगून येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेत 4 डिसेंबर 1954 घोषित केल्याप्रमाणे त्यांनी द बुद्धा अँड हिज धम्मा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1956 मूळ इंग्रजी ग्रंथ पीपल एज्युकेशन सोसायटीनं प्रकाशित केला. या ग्रंथाचा हिंदी अनुवाद आदरणीय डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांनी केला. धम्म म्हणजे काय या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असे वागले पाहिजे. म्हणून हे 4 स्मृती उपस्थाने काय आहेत हे समजणे गरजेचे आहे. 4 स्मृती उपस्थाने हा तथागत बुद्धाने लावलेला वैज्ञानिक शोध आहे, जे सती पठण सूत्रात आहे. ज्यामुळे तथागत बुद्धांना जगात महत्त्व व आगळे वेगळे स्थान आहे. स्मृतीची प्रतिष्ठापना करणे हे महान वैज्ञानिक तंत्रज्ञान आहे. ही बुवाबाजी किंवा नाही किंवा मूक बधीर होणेही नाही. मनातील वाईट विचार काढणे व चांगल्या विचाराचे संवर्धन करणे यासाठीचा हा सम्यक व्यायाम व सम्यक समाधी आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म म्हणजे काय या प्रकरणात खालीलप्रमाणे 4 स्मृती उपस्थानाबाबत लिहिले आहे. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काम, मिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील या 5 बाधा दूर केल्यानंतर 4 प्रकारच्या सावधानतेचा तेव्हा स्मृती उपस्थानाचा मन उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पृष्ठ क्रमांक 177. पहिल्या सावधानतेत भिक्खू ऐहिक जीवनातील सर्वसाधारण असा लोभ आणि संतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून कायानुपස්සना करीत जीवन व्यतीत करतो. वेदनांना म्हणजे फिलिंगला या केवळ वेदना आहेत असे मानून वेदनानुपස්සना करीत जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपස්සना करीत जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार धर्म ते केवळ चित्त धर्म आहेत असे मानून धम्मानुपස්සना करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवितो. जेव्हा साधनेतील 5 बाधा दूर होतात तेव्हा 4 सावधानताचा स्मृती उपस्थानाचा उदय होतो. संदर्भ कंसामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रकरण धम्म म्हणजे काय पृष्ठ क्रमांक 177 कंस बंद. हे समजून घेण्यासाठी आनापानसती व 4 स्मृती उपस्थानाचा सराव कसा करायचा हे समजले पाहिजे. याबाबतचा उपदेश भगवान बुद्धाने सती पठण सूत्रात केला आहे. कंसामध्ये पहा. दीघनिकाय अनुवादक प्रोफेसर डॉक्टर विमल कीर्ती समता प्रकाशन नागपूर पृष्ठ क्रमांक 377 कंस बंद. सतीपठण सूत्रात अष्टांगिक आर्य मार्ग सुद्धा आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात जे लिहिले ते समजून घेणे व त्यांचे निष्ठेने पालन करणे गरजेचे आहे. या प्रकरणात खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल अशी वागण्याचा उपदेश केला. कंसामध्ये पृष्ठ क्रमांक 177 कंस बंद. विशेष म्हणजे हा उपदेश ज्या प्रकरणात आहे त्या प्रकरणाचे नाव धम्म म्हणजे काय हे नाव सुद्धा धम्माचा मूळ गाभा
सूचित करणारे आहे. महाराष्ट्र सरकारने खंड 11 हा पुरवणी खंड प्रकाशित केला आहे. त्यात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रकरणाचे संदर्भ दिले आहेत. धम्म म्हणजे काय या प्रकरणाचा संदर्भ दीघ निकाय नमूद केले आहे. दीघ निकायामध्ये महासती पठण सुत्त आहे हे मी वर नमूद केले आहे. ध्यान हा मराठी शब्द असून पालीमध्ये ध्यान शब्द आहे. याचा इंग्रजी अर्थ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्टेम्प्लेटेशन ऑफ मेडिटेशन असा दिला आहे. कंसामध्ये पहा खंड 16 पान 148 कंस बंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विपस्सको ला कॉन्टेम्प्लेटेशन आणि ध्यान म्हणजे ध्यान लाही कॉन्टेम्प्लेटेशन मेडिटेशन शब्द लिहिला. यावरून विपस्सको म्हणजे विपश्यना करणे व ध्यान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्ट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात धम्म म्हणजे काय, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म या शीर्षका अंतर्गत तिसऱ्या भागात सुरुवातीला पंचशिलांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर सती पठण सुत्तातील 4 स्मृती उपस्थानाचा कायानुपස්සना, वेदनापස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना असे 4 स्मृती उपस्थान नोंदवून त्यांचा धम्म ग्रंथात समावेश केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पස්සती याचा अर्थ टू सी, ऑब्झर्व, टू सी विथ द माइंड, लर्न, नाऊ, टू डिस्कवर असा दिला आहे. कंसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन वाचन व भाषण खंड 16 पृष्ठ 275 कंस बंद. आनापान सती म्हणजे येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासाचा तटस्थतेने अभ्यास करणे. त्याबाबत पස්සती शब्दाचा अर्थ टू एक्सपल द ब्रेथ, एक्सहेल व पस्स शब्दाचा अर्थ एक्सहेल्डेड ब्रेथ खंड 16 पृष्ठ 274 वर दिलेला आहे. तर इनहेल्ड एक्सटेंडेड ब्रेथ, इन्स्पिरेशन, रिस्पिरेशन खंड 16 पृष्ठ क्रमांक 30 कंस बंद. याशिवाय सती म्हणजे स्मृती, रिकॉलेक्शन, ॲक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, अटेन्शन, कॉन्स्टिट्यूशनेशन खंड 16 पृष्ठ क्रमांक 341. सती पठणचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे. फिक्सिंग द अटेन्शन, अर्नेस्ट मेडिटेशन खंड 16 पृष्ठ क्रमांक 341. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोश खंड 16 आपल्या अनुयायांना बुद्धाचा उपदेश, धम्म ग्रंथ व बौद्ध साहित्याचा अर्थ समजून घेण्यासाठी लिहिला. सुज्ञांनी त्याचा आधार घेऊन सकारात्मक विचार करावा. सूक्त म्हणजे सूत्र किंवा उपदेश. बुद्धाने सती पठणा सुद्धा सांगितले. त्यात आनापान सती म्हणजे येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासोश्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करणे आणि शरीर व मनाच्या संवेदना म्हणजे ही विद्या शिकविली. त्यालाच कायानुपස්සना, चित्तानुपස්සना, वेदनानुपස්සना आणि धम्मानुपස්සना म्हटले आहे. यालाच 4 स्मृती उपस्थान म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म म्हणजे काय प्रकरणात लिहितात. 4 स्मृती उपस्थानांचा उद्भव होईल असे वागले पाहिजे. जगात पहिल्यांदा मानवी मनाचे विश्लेषण व विच्छेदन समजलेली व्यक्ती म्हणजे महान वैज्ञानिक तथागत भगवान बुद्ध. त्यांनी लोककल्याणासाठी उपदेश केले. मानवी मनावर उपचारासाठी अर्थात मनाला वळण लावण्यासाठी जी एकमेव प्रक्रिया सांगितली त्याला सती पठण म्हणतात. सती म्हणजे स्मृती व पठण म्हणजे प्रतिष्ठान. ही जागृत राहून करायची ध्यान प्रक्रिया आहे. जेव्हा बुद्धाने ही विद्या सती पठण सुत्तात सांगितली तेव्हा ते म्हणाले की भिक्षूंनो, जीवाची विशुद्धी, शोक आणि आक्रोशाचा विनाश, दुःख आणि धर्म नसाई समाप्ती, सत्याची प्राप्ती आणि निर्वाण प्राप्ती करण्यासाठी 4 स्मृती प्रस्थान असलेल्या या सतीपठण एकमेव मार्ग आहे. हा उपदेश म्हणजेच विपश्यना आहे. याला विपश्यना किंवा सती पठण म्हणतात. 4 स्मृती उपस्थानही म्हणतात. ते या सुत्तात आहे. बुद्धाचा या महान वैज्ञानिक उपदेशाचे संरक्षण करणे प्रत्येक बुद्ध अनुयायांचे कर्तव्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपश्यना कॉन्स्टिट्यूप्लेटेशन बाबत
काय म्हणाले ते बघूया. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. असा ग्रंथ लिहिण्याची योजना त्यांनी म्यानमारच्या जागतिक बौद्ध परिषदेत व्यक्त केली होती. त्या ग्रंथ लेखनात कशावर अधिक लिहायचे व कशावर कमी लिहायचे हा संकल्प त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 डिसेंबर 1954ला म्यानमार येथे नेमके काय म्हणाले ते बघू. बाबासाहेब काय म्हटले या विषयावर अत्यंत निष्पक्षपणे कोणताही पूर्वाग्रह न ठेवता चिकित्सा करणे गरजेचे असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्मग्रंथ लिहिताना त्यात कशावर अधिक भर देणार नाही, ग्रंथात कसे लेखन राहील याबाबतची योजना व्यक्त केली होती. 4 डिसेंबर 1954ला म्यानमारला रंगून येथे जागतिक बुद्ध धम्म परिषद झाली. या परिषदेत आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेंडम भाग 1 व भाग 2 असे 2 भाग केले. भारतात बुद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर परिषदेत विविध योजना मांडल्या. त्यात क्रमांक 6चा मुद्दा असा होता की बुद्ध धम्माच्या अनुयायासाठी छोट्या स्वरूपात धम्मग्रंथाची आवश्यकता आहे, कारण धर्मांतरित बौद्धांची ग्रंथांची गरज पूर्ण करणे आवश्यक होते. ते म्हणाले की पाली भाषेतील 73 खंड वाचण्याची अपेक्षा सामान्य व्यक्तीकडून करता येणे शक्य नाही. या ग्रंथात बुद्धाच्या सामाजिक व नैतिक शिकवणुकीवर भर इम्फॅसिस देणे आवश्यक राहील. हे म्हणाले की ध्यान, मनाचे निरीक्षण व अभिधम्म यावर फार भर दिला जात आहे. या मार्गाने भारतामध्ये बुद्ध धम्म नवनिर्मित ग्रंथात प्रस्तुत केला तर आमच्या ध्येयात अडथळा निर्माण होईल. बाबासाहेब इंग्लिशमध्ये काय म्हणाले या ठिकाणी मला इंग्लिश थोडंसं वाचण्यामध्ये किंवा माझ्या उच्चारामध्ये फरक पडेल, तर थोडं समजून घ्या प्लीज. नंबर 6. I will now turn to the preliminary steps which must be taken for the revival of the Buddhism in India. I mention below those that occur to me. नंबर 1 मध्ये म्हणतात, the preparation of a Buddhist gospel with could be a constant companion of the convert. The want of the small gospel containing this teaching for the Buddha is a great handicap in propagation of Buddhism. In having a message of Christ contained in a small booklet, the Bible, this handicap in the way of the propagation of Buddhism must be removed. In regard to the preparation of Buddha gospel, care must be taken to emphasis म्हणजे भर देणे the social and moral teaching of the Buddha. I have to emphasize हे मी भर देऊन सांगत आहे, कारण because what his emphasis in meditation, contemplation and अभिधम्मा म्हणजे ध्यान, विपश्यना आणि अभिधम्म यावरच अधिक भर दिला जात आहे. This way to presenting Buddhism to Indian would be fatal of our case. या मार्गाने जर बुद्ध धर्म भारतात प्रस्तुत केला तर तो आमच्या हेतूसाठी अडथळा ठरेल किंवा घातक ठरेल. फेतलचा अर्थ अडथळा सुद्धा होतो. रस्त्यात अपघात होतो तेव्हा फेतल ॲक्सिडेंट म्हणतात. फेतल शब्द त्यावेळी घातक अर्थी वापरतात, अन्यथा अडथळा असा अर्थ आहे. आपल्या लक्षात येईल की त्यांनी धम्मग्रंथ लिहिताना ध्यान व अभिधम्म यावर अधिक भर द्यायचा नाही असे म्हटले. एक्सफॅसिस म्हणजे भर देणे होते, भर न देणे म्हणजे नाकारणे होत नाही. ग्रंथ लिहिताना ध्यान, मेडिटेशन, विपश्यना, कॉन्टेम्प्लेमेंटेशन या बाबी सुद्धा
बुद्ध आणि धम्म ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. धम्म म्हणजे काय? या प्रकरणात कायानुपස්සना, चित्तानुपස්සना, वेदनानुपස්සना, धम्मानुपස්සना नमूद केली आहे. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधीचा तर उल्लेख आहेच. 35 वेळा मेडिटेशन शब्द देखील आहे. अभिधम्म शिवाय बुद्ध धम्म कसा पूर्ण होऊ शकेल ते त्रिपिटक असा उल्लेख करायचे, द्विपिटक म्हणत नसत. थोडक्यात ग्रंथ लिहिताना अधिक भर कशावर द्यायचा व कशावर द्यायचा नाही याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले की म्यानमारमध्ये निव्वळ जंगलात जाऊन ध्यान करणे अरण्यक भिक्खू होते. त्यांच्या मते हे भिक्खू तसे नको होते, तर ते धम्म प्रचारक हवे होते. नुकतेच हिंदू धर्मातून बाहेर पडलेल्या समाजाला स्वाभिमानी चळवळीत सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट परिपक्व करायचे होते. त्यांना शील आणि नैतिकता शिकवणे गरजेचे होते. लगेचच ध्यानाकडे अधिक भर दिला तर चळवळीला गती आली नसती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाकारले नाही, तर ते अधिक भर देणार नाही असे म्हणाले. हे शब्द स्पष्ट आहे, असे म्हणाले हे स्पष्ट आहे. ते स्पष्ट वक्ते होते. हा मुद्दा धम्मग्रंथात मसुदा कसा राहील यावर होता. ही बाब उघड आहे. बुद्धिवादी लेखकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे. लेखक एखाद्या मुद्द्यावर अधिक भर न देता मुद्दा कायम ठेवत असतो. बुद्धाचा उपदेश सती पठण सुत्त डॉक्टर बाबासाहेब कसे काय नाकारतील? तो तर बुद्धाचा शोध आहे, सुत्त पिटकाचा अविभाज्य भाग आहे. विपश्यना बुद्धाचा सतीपठण सुत्तातील उपदेश आहे. ते सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. त्यामुळे द्वेष न करता संवर्धन करणे गरजेचे आहे. तुम्ही विपश्यना करा की नका करू हा प्रत्येकाच्या वैयक्तिक इच्छेचा भाग आहे. तो शब्द बुद्ध उपदेश आहे हे लक्षात असावे. त्यांच्या उपदेशाची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे. कंटेम्प्लेटेशन म्हणजे विपश्यना असा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोशात लेखन आणि भाषणे खंड 16 पृष्ठ क्रमांक 415 मध्ये सांगितलेला आहे. कॉन्टेम्प्लेटेशन म्हणजे विपश्यना. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बाबासाहेबांनी खालीलप्रमाणे धम्म म्हणजे काय या प्रकरण लिहिले आहे. Here in monk abides contemplament the body of God, kayanupassana, strenuous, mindful, and self-possessed with having overcome both the banquering and discontent common in the world. He habits contemplating the feeling as a feeling म्हणजे वेदनानुपස්සना. He habits contemplating the mind as mind म्हणजे चित्तानुपස්සना. He habits contemplating the ideas as ideas धम्मानुपස්සना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आनापानसतीचा अर्थ इनहेल्ड, एक्सटेंडेड, ब्रीथ, इन्स्पिरेशन, रिस्पिरेशन असा अर्थ पाली डिक्शनरीमध्ये खंड 16 मध्ये सांगितला. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात 5 परिव्राजक बुद्धाला विचारतात की आम्हाला सोडून आपण कुठे गेले. तेव्हा बुद्ध उत्तर देतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात ते असे. द फ्यू परिव्राजक listened to him with attention, not now what to say in reply to the Buddha's middle path. They asked him what he was doing after they had left him. Then the Buddha told them how he left for Gaya, how he sat in contemplation under the banyan tree, and how after 4 weeks to contemplation he obtained enlightenment, as a result of which was able discover a new path of life. अर्थात बुद्ध म्हणाले ते गया येथे गेले होते. त्यांनी पिंपळ वृक्षाखाली कॉन्टेम्प्लेटेशन केले आणि ज्ञान प्राप्त झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
कॉन्टेम्प्लेमेंटेशन याचा अर्थ पाली शब्दकोशात विपस्सको असा सांगितला आहे, ते वर नमूद केले आहे. यानुसार वरील परिच्छेद भाषांतरित केला तर त्या 5 परिव्राजकांना बुद्ध गयाला कसे गेले, 4 आठवडे पिंपळ वृक्षाखाली विपश्यना केली आणि बुद्धत्व प्राप्त झाले हे सांगितले. येथे बुद्ध आणि धम्म ग्रंथ इंग्रजीतून हिंदी व मराठी भाषांतर करताना कॉन्टेम्प्लेटेशनचा अर्थ चिंतन लिहिला आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोशात कॉन्टेम्प्लेटेशनचा अर्थ विपस्सको असा लिहिला आहे. म्हणजे मराठीत विपश्यना करणारा किंवा करणारी असा होतो हे लक्षात घेतले पाहिजे. बुद्ध हे संशोधक होते. मनाला निर्मळ करणे म्हणजेच निर्वाण प्राप्त करणे याची थिअरी व प्रॅक्टिकल त्यांनी शोधले होते. विपश्यना तंत्र हा त्याचा शोध आहे. इतर ध्यान व विपश्यना ध्यान यात जमीन आसमानचा फरक आहे. विपश्यना ही बुवाबाजी नाही, मनाला वळण लावण्याचे शुद्ध विज्ञान आहे. निव्वळ विपश्यना म्हणजे बुद्ध धम्म असा विचार करणे सुद्धा एकाकी वृत्तीचे द्योतक आहे. लक्षात द्यावे की बुद्ध धम्माचा विपश्यना हा एक घटक आहे. विपश्यना हा काही बुद्ध धम्माचा सार नाही, तर तो प्रायोगिक पक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाबाबत स्वतःचे वैचारिक लेखन करताना निपक्षपातीपणा, तटस्थपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. एखाद्या विषयाची एकांगी मांडणी करीत दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करणे अपेक्षित नसते. पक्षपातीपणा, एकांगीपणा, पूर्वग्रह, आवेश, अभिनिवेश कटाक्षाने टाळून समतोल विवेकी विवेचन विश्लेषण करणे अपेक्षित असते. म्हणजे लेखकाने विवेकबुद्धीने न्यायाधीशाच्या भूमिकेतून सदसद विवेकबुद्धी व अभ्यास यांना प्रमाण मानून विचार प्रकटीकरण केले पाहिजे. विषयाच्या सर्व पैलूंचे तटस्थपणे आकलन करून चिकित्सक मांडणी केली पाहिजे. या सर्व अंगाचा विचार करून मी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील विपश्यना प्रश्नाची उकल करण्याचा निरपेक्ष प्रयत्न केला आहे असे प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझे इंग्रजी शब्द काही चुकले असतील त्याबद्दल मला माफ करा. वाचनामध्ये थोडासा डिफॉल्ट येतो किंवा उच्चारामध्ये फॉल्ट येतो, त्याबद्दल माफ करा. जय हिंद.